जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीने थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी मुलांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तसेच मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। रंगाच्या माध्यमातून या चिमुकल्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आनंदाचे क्षण अनुभवले। थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी अनेक मुलं लहान वयातच झुंज देत असतात। नियमित रक्त चढवणे आणि उपचारांची गरज असलेल्या या मुलांसाठी ही संस्था गेल्या 33 वर्षांपासून सातत्याने कार्य करत आहे। संस्थेच्या माध्यमातून अकोल्यातील जवळपास 200 गरजू मुलांना निःशुल्क उपचार आणि आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जात आहे। समाजात थॅलेसेमियाबाबत जनजागृती व्हावी आणि या मुलांना मानसिक बळ मिळावे या उद्देशाने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात। आजचा कार्यक्रमही मुलांसाठी आनंद, प्रेरणा आणि आत्मविश्वास देणारा ठरला आहे। आज 8 मई जागतिक थॅलेसेमिया डे म्हणून पूर्ण विश्वामध्ये साजरा करतात। ह्याच्या मागे कारण हे आहे की लोकांना कळलं पाहिजे की थॅलेसेमिया डिसीज काय आहे आणि कशावरून होतो आणि तो एकाही मुलामुलीमध्ये व्हावा नाही त्यासाठी सगळं हे प्रयत्न करतात। आणि आम्ही अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशन मागचे 10 वर्षापासून हे थॅलेसेमिया डे केअर आमच्या इथं सुरू आहे आणि मागचे 33 वर्षापासून आपण हे सेवा देत आहोत। ह्याचे मागे उद्देश हेच आहे की सगळ्यांना पेरेंट्सना हे कळलं पाहिजे की त्यांची मुलामुलींच्या लग्नाच्या अगोदर त्यांनी थॅलेसेमिया टेस्ट करावी आणि जर थॅलेसेमिया कॅरियर असेल मुलामुली तो त्यांना पार्टनर नॉर्मल मिळण्यात यावं। त्याच्यामागे हेच उद्देश आहे। आपला उद्देश हेच आहे की थॅलेसेमिया मुक्त भारत झाला पाहिजे। आणि आज आपण इथं हे सगळ्या मुलांचा चित्रकलाची स्पर्धा घेतली होती, त्याच्यात सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांना प्राईज पण मिळणार आहे। आणि मी शेवटी एक विनंती करणार आहे की जे लोक ब्लड डोनेट करतात, रक्तदाता आपण जीवनदाता आहेत। कारण आमच्याकडे 200 मुलं-मुली आहेत ज्यांना 500 युनिट दर महिन्याला ब्लड लागतो। आपण ब्लड डोनेट करता म्हणून आमच्या मुला-मुलींना हे ब्लड मिळत आहे। त्याच्याबद्दल मी तुमचा धन्यवाद, अभिनंदन करतो आणि सगळ्यांनाही जास्तीत जास्त ब्लड डोनेट करावे ही विनंती करतो। धन्यवाद। माझा सर्वांना नमस्कार। माझं नाव ऐश्वर्या सुधाकर वाकपंजर आहे आणि मी इथे अकोला थॅलेसेमिया सोसायटीला जॉब करत आहे आणि अकोला थॅलेसेमिया सोसायटीला संकल्प इंडिया फाउंडेशन हे सपोर्ट करत आहे। माझी सर्वांना विनंती आहे की या पेशंटला तुम्ही सपोर्ट करा, ब्लड डोनेट करा आणि जेही कपल्स लग्न करतात त्यांना एकच विनंती आहे की प्रत्येकाला माहिती नाही आहे थॅलेसेमिया म्हणजे काय। थॅलेसेमियाबद्दल माहिती करा, सर्च करा, गुगलवर, यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला प्रॉपर माहिती मिळणार। आणि जेही कपल्स लग्न करतात त्यांना माहिती नसते थॅलेसेमियाबद्दल तर आपल्या लेडी हार्डिंग हॉस्पिटलमध्ये थॅलेसेमिया प्रिव्हेन्शन म्हणून आम्ही एक प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे। पहिल्या 3 महिन्यामध्ये प्रेग्नन्सी राहिल्यानंतर थॅलेसेमिया टेस्ट करणं आवश्यक आहे। त्या टेस्टचं नाव HPLC म्हणून असं आहे आणि लेडी हार्डिंग हॉस्पिटलला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण ते ट्रीटमेंट देतो। जर लेडीज कॅरियर आली तर त्यांच्या मिस्टरांची पण टेस्ट करावी लागते आणि दोघंही जर कॅरियरमध्ये आले तर बाळ हे थॅलेसेमिया मेजर होऊ शकतं। त्याचे 25% चान्सेस असतात मेजर व्हायचे। आणि जर दोघंही कॅरियर असले आणि त्याच्यानंतर आपण एक टेस्ट करतो बाळाची जेनेटिक म्हणून, जेनेटिक टेस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती पडते की बाळाला होऊ शकतो। आणि ते CVS म्हणून एक टेस्ट असते, आपण तेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये करतो। तर तुम्ही घाबरू नका। तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या डे केअरला या किंवा लेडी हार्डिंग हॉस्पिटलमध्ये जा, आपल्या ऋषाली सिस्टर आहेतच तिथे, तर यांच्या थ्रू तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि थॅलेसेमिया फ्री भारत आपल्याला करायचा आहे। येणाऱ्या पुढल्या 10 वर्षांमध्ये आपल्याला थॅलेसेमियापासून मुक्त व्हायचं आहे, माझी हीच इच्छा आहे।